आज सकाळ सकाळी मी जरा लवकरच आवरलं होतं. आता प्रत्येक वेळेस मी देवाला जायचं म्हणतो ते आमच्या गावाबाहेर म्हणजे आमच्या मळ्याच्या शेजारीच मरगुबाईचं मंदिर आहे. आता प्रत्येक आठवड्याला शुक्रवार असला की मंगळवार असला की लोक जातात. पण आता मला किती दिवसाला जायचं म्हणत होते. आता कामानिमित्तानं जायचंच होत नव्हतं. रोजच कामं असतात. त्यामुळे आज जरा वेळ काढला होता. दही भात नारळ घेतला. दही भाताचा नैवेद्य केला होता. साहेबांना ड्युटीला पण जायचं होतं. त्याच्या आधी म्हटलं चला 9 वाजता लगेच जाऊन येऊया. रोजचीच काम आहेत आपल्याला. मग छान असं दर्शन वगैरे घेतलं. नारळ फोडला. आता ह्या देवाची यात्रा ना आषाढ महिन्यात खूप मोठी भरते बरं का. आणि अशा आधीमध्ये पण मंगळवार शुक्रवारी लोक भरपूर या देवाला येतात बरं का. आणि ह्या देवाला जे आपण बोलतो ना ते खरंच पूर्ण होतं. आपली कोणतीही जर इच्छा असेल तर. छान असं दर्शन करून घरी गेलो आणि लगेच साहेब ड्युटीला गेले. आता गेले ना आम्ही पटकन शिवचं आणि पार्थचं आवरलं आणि आम्ही गेलो शाळेला. आता शाळेला जायचं म्हटलं की एवढे खुश होतात ना माझ्या आधी पुढे पळत असते. आता गेले अभ्यास थोडासा झाला. आज आमच्या शिवने एवढी मस्ती केली होती ना शाळेत. आता त्यांचं हेच वय सोडा मस्ती करायचं. पुन्हा मोठं झालं की त्यांना कोण म्हणणार पण नाही की तुम्ही करा आणि ते पण असं काही करणार नाहीत. तिथून आम्ही घरी गेलो गेले ना पटकन मी आणि उद्या ना मी इडली आंबोळीचं करणार होते. त्याचा घाणा घालायचा म्हणजे एक डोक्याला जास्तच टेन्शन असतं. ते भिजत घातलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.